बघूयात पुढची बातमी। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे। रोहित कोथरूडच्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी राहत होता। रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी पुण्यात उपोषणही केल्याचं कळतंय। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन आता समोर आलेलं आहे। त्या संदर्भात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। योगेश, रोहित आर्याचं काल एन्काउंटर, त्यामध्ये त्याचा मृत्यू आणि आता पुणे कनेक्शन समोर आले, नेमकं काय कनेक्शन आहे? निश्चितच पुण्यातल्या याच कोथरूड परिसरातल्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये ए विंगमध्ये रोहित आर्याचं कुटुंब राहत होतं। गेल्या काही वर्षांपासून त्याचं कुटुंब या ठिकाणी राहत होतं आणि तो ज्या शिक्षण विभागासाठी प्रकल्प राबवत होता तो याच ठिकाणावरून रोहित आर्या आपला प्रकल्प राबवत होता। वर्षभरापूर्वी रोहित आर्याने पुण्यात देखील उपोषण केलं होतं। राज्य सरकारकडे जी काही त्याची थकीत होती, जी काही रक्कम येणं बाकी होती, त्यासाठी आणि इतर मागण्यासाठी रोहित आर्यानं पुण्यात उपोषण केलं होतं। याच पहिल्या मजल्यावरील 104 नंबरच्या फ्लॅटमध्ये रोहित आर्या राहत होता आणि त्यावेळी उपोषण करत असताना त्याला भोवळ आली होती आणि त्याला तात्काळ रुग्णालयात देखील दाखल केलं होतं। त्यावेळी रोहित आर्याच्या मदतीसाठी पुण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आले होते आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी विभाग प्रमुख सूरज लोखंडे यांनी त्यावेळी रोहित आर्याला मदत केली होती आणि रोहित आर्याची त्यावेळी सूरज लोखंडे यांनी भेट देखील घेतली होती। याच ठिकाणी रोहित आर्याने यांना बोलून या सगळ्या प्रकल्पासंदर्भात माहिती दिली होती। सरकारकडे नेमकी काय मागण्या आहेत ते देखील सूरज लोखंडे यांना त्यांनी सांगितलं होतं। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन आता समोर आलंय, काय नेमकी त्याची पार्श्वभूमी काय होती, तुम्ही नेमकी त्याला काय मदत केली होती? 2022 साली स्वच्छता मॉनिटर अभियान प्रकल्प हा त्यांनी शासनासोबत अवलंबला होता। त्यावेळी मंत्री दीपक केसरकर होते, त्यासोबत त्यांनी कार्यक्रम भरपूर घेतले होते। प्रत्येक शाळांमध्ये माझी शाळा सुंदर शाळा ह्या प्रकल्पामध्ये सुद्धा त्यांचं योगदान होतं। त्यासाठी लागणारा जो पैसे होते, त्या जो प्रोजेक्ट होता तो पूर्ण रोहित आर्या यांचा होता। तर त्यांना नंतर डावलल्या गेलं। तर 2023 पासून ते आंदोलन करत होते। त्यांनी मंत्रालयात 13 दिवस आंदोलन केलं, दीपक केसरकर यांच्या दालनात आंदोलन केलं। त्यानंतर कुठेही न्याय मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी पत्रकार भवनच्या इथं 26 दिवस आंदोलन केलं बिगर पाण्याचं। त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते। त्यावेळी आम्ही कार्यक्रमाच्या वेळी तिथे गेलो असता बेशुद्ध अवस्थेत त्यांना पाहिलं। मी आणि माझे आपले पत्रकार बांधव सगळे यांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं। त्यासाठी पोलीस प्रशासन बोलवलं, 108ची गाडी बोलवली, त्यांच्या कुटुंबियांना बोलवलं। त्यावेळी त्यांची मिसेस तेव्हा पण ओरडती, तुम्ही पाहत असाल तर मागचा व्हिडिओ जो व्हायरल होतोय